पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। आज आपण आलो आहोत ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात। या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत बघायला मिळणार आहे। भाजपने या ठिकाणी नवीन चेहरा कृष्णा सहारे यांच्या रूपात दिलेला आहे, तर दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते हे महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते या ब्रह्मपुरी विधानसभेवर लागलेलं आहे, कारण ही जी निवडणूक आहे या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठापनाला या ठिकाणी लागलेली आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या ब्रह्मपुरी विधानसभेवर लागलेलं आहे। थेट लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्याचं बोललं जात आहे। जनतेच्या मनात काय आहे, ब्रह्मपुरीची जनता काय म्हणतात, आपण हे जाणून घेण्यासाठी आज ब्रह्मपुरी शहरात आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल, कुणाची हवा आहे ब्रह्मपुरीमध्ये? काँग्रेस। काँग्रेस का बरं? कारण काय वाटतं तुम्हाला, काँग्रेसच का वाटतं? काय विकासाची कामं झाली आहेत? कामं झाली आहेत। काय झाली? ते आता ते रोड आहे, तो रोड बनवायचा आहे, तो खुर्दा रोड ते बनालेच आहे। तो कोण आहे काँग्रेसचे उमेदवार इथे? तो वडेट्टीवार आहे ना, काँग्रेस म्हणून येतात ब्रह्मपुरी म्हणून। काय तुम्हाला वाटतं विकासाची कामं अजून काय झाली पाहिजे? काय झाली पाहिजे अजून कामं इथे? कुठे राहता तुम्ही? आम्ही नागबीडचो, आम्ही नौकड्यात राहतो, प्रॉपर नौकड्यात आहे आमचा। काय काम म्हणजे शिंगाडे विकता? आम्ही हा एकच व्यवसाय आहे आमचा। मग हे खतम झाले का आम्ही व्यवसाय नाही करत। काय शासनाची काही योजना वगैरे मिळाली आहे? शासनाची योजना नाही मिळाली काही। ते गेला का ते भोगे पैसेच मागतात, ते पैसे मागतात। हो, ते कास्तकारीचे कागद घ्यायला गेला का पैसे मागते। कोण कोण पैसे मागतात? अधिकारी तहसील म्हणले हे ते नाही का, आपण जातून तर पैसेच मागते। कामं झाली नाही तुमची कुठलीच? तुम्हाला बदल पाहिजे या ठिकाणी? हा, या ठिकाणी पण वडेट्टीवार तर आमदार आहे तिथले, तरी सुद्धा काम होत नाही। नाही केला, नाही केला। तुम्ही आताही सुद्धा वडेट्टीवारांनाच म्हणून राहिले? हो, बरोबर आहे। कामं जरी होत असली तरी त्यांना वडेट्टीवार या ठिकाणी निवडून येतील असं वाटतं। ताई, काय सांगाल, लाडके बहीण योजनेचा लाभ मिळाला तुम्हाला? हो, किती मिळाले? 7,500 मिळाले। काय दिवाळी साजरी झाली? मग दिवाळी साजरी झाली ना। काय वाटतं कुणाची हवा या ठिकाणी, कोण येईल निवडून? माहिती नाही आता कोण येईल, तर पण बदल पाहिजे ना। बदल पाहिजे। कोण आहे आता इथे तुमचे आमदार, माहिती आहे? आमच्या इकडे मी इथली नाही आहे, मी चिमूर तहसील तालुक्यातली आहे। तिथे काय कोण आहे तिथे? ते बंटी भाऊ आहेत आणि वारजुरकर साहेब। तर लाडकी बहीण मिळाला, त्याचा लाभ मिळाला, त्याचा फायदा सरकारला होणार असं वाटतं तुम्हाला? फायदा कशाला, आम्हाला दिलं आणि महागाई वाढवली तडाख्यानं। लाडकी बहीण दिली आणि महागाई वाढली, तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण मिळाली पाहिजे होती का महागाई कमी झाली पाहिजे? महागाई कमी झाली पाहिजे होती। लाडकी बहीण नसती मिळाली तरी चाललं असतं, पण महागाई कमी झाली पाहिजे होती। अच्छा, लाडकी बहीण नसती मिळाली तरी चाललं असतं। काका, काय सांगाल तुम्ही, कुणाची हवा आहे ब्रह्मपुरीमध्ये? मला मी इथला नव्हे ना, मी वर्धे कडला, त्याच्यामुळं राज्यामध्ये कोणाची हवा आहे काय वाटतं? सध्या बीजेपीची हवा आहे बा। बीजेपीची हवा। परत काही लोक या ठिकाणी आहेत, त्यांनाही आपण विचारू काय त्यांचं मत आहे ब्रह्मपुरी या ठिकाणी। दादा, काय सांगाल, ब्रह्मपुरीमध्ये काय कुठली विकास कामं झाली आहेत का? तुम्हाला काय वाटतं दादा, ब्रह्मपुरीमध्ये काय विकास कामं झाली आहेत? झाली आहेत ना। काय झालं? आता बहुत काही झालं, पण का सांगायचं आता, तेवढा आहे जेवढा आपण पाहिलो तेवढे चांगले झाले आहेत काम। कुणाची हवा आहे ब्रह्मपुरीमध्ये, कोण निवडून येईल? आमच्या हिशोबाने विजय भाऊच पाहिजे। विजय भाऊ पाहिजे। हो, तुम्हाला काय वाटतं? माझ्या पण तोच सहमत आहे। विजय त्यांनी जे विकास कामं केली आहेत ते जनतेला नजरेत आलेले आहेत, नाही का? सर्वांना सर्व्हिस देतात, सर्वांची सेवा करत असतात। त्यांच्याशिवाय इथं जे आहे ते वडेट्टीवार साहेबच आहेत। आपण परत काही लोकांना विचारूया, त्याला काय वाटतं तुम्हाला, ब्रह्मपुरीमध्ये कुणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं? कुणाची हवा आहे सध्या आता वडेट्टीवार। अच्छा, हो। काय विकास कामं झाली आहे ब्रह्मपुरीमध्ये? हो, झाले। काय विकास झालाय?
विकास म्हणजे आता जसं आता नगर परिषद झाली आहे मोठी, त्याचप्रमाणे आता हे रोडचे कामं झाले आहेत. गावाचा विकास झाला आहे थोडा. अजून आजूबाजूच्या खेड्याचा विकास झालेला आहे. पण महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली, त्याचा फायदा होईल का? कदाचित आता आपल्याला सांगता येणार नाही त्या गोष्टी, नाही का. तुम्हाला काय वाटतं? लाडक्या बहिणीनं सर्वसामान्य शेतकरी त्रस्त झालेला आहे, मजूर भेटत नाही. अच्छा, म्हणजे काय अडचण होत आहे नक्की? कारण की कामाला यायला तर कोणी तयार नाही ना. फुकट पैसे भेटत आहे 1500 रुपये महिन्याला, 3 सिलेंडर भेटत आहे. आणि पहिली गोष्ट आम्ही जुनी पेन्शनची मागणी आमची शिक्षकांची. अच्छा, तुम्ही शिक्षक आहात. आमची काय जुनी पेन्शनची जो पूर्तता करेल आम्ही त्याला मतदान करू. आणि तुम्हाला काय वाटतं की कोणाची हवा आहे ब्रह्मपुरीमध्ये? ब्रह्मपुरीमध्ये तसं पाहिला तर वडेट्टीवार साहेबांचीच हवा आहे. कारण की ते कसं आहे, मोठे नेते आहेत आणि जर ब्रह्मपुरी क्षेत्राचा जर विचार केला तर त्यांच्या बरोबरीनं काम करणारा नेता नाही आहे. त्यांना जर आपण खाली खेचलो तर एक ब्रह्मपुरी क्षेत्राचे नुकसान होईल असं मला वाटते. भाजपने जो नवीन चेहरा दिला आहे आणि गव्हर्नमेंट जर विचार केलं तर जे बीजेपी सरकार आहे केंद्रामध्ये असो की राज्यामध्ये असो, हे सर्वच काम करत आहे. महत्वाचं म्हणून तळागाळातील लोकांपर्यंत योजना राबवतच आहे, याच्यात काही हे नाही. परंतु इथला जो माहोल म्हणजे इथला जो करता आहे ते वडेट्टीवार साहेबांचं आहे. पण इथं भाजपने आता नवीन चेहरा दिलेला आहे, तो एक सामान्य माणूस आहे. तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांचा इतिहास तेवढा काही मला माहित नाही आहे. कारण त्यांचा इतिहास काही मला ते सध्या नवीन आहेत. आणि त्यांच्या बरोबरीचा जो विरोधी पक्षनेता आहेत जे वडेट्टीवार साहेब, त्यांची बरोबरी करू शकणार नाही. कारण की त्यांना जर वडेट्टीवारांना खिचलं तर खरोखर ब्रह्मपुरी क्षेत्राचा म्हणजे नुकसान होईल असं मला वाटते. नवीन जो आहे उमेदवार, तर त्याला संधी द्यायची असं तुम्हाला वाटतं का? तसा तर आम्हाला आता वाटू शकत नाही, पण आता ते आता वडेट्टीवार साहेब असल्यामुळे नाही का, तो तेच एक चांगला विकास करू शकतील. तुम्हाला काय वाटतं की आता ब्रह्मपुरीमध्ये कुणाचा जोर आहे? कृष्णाभाऊ सहारे यांचा जोर आहे. काय वाटतं तुम्हाला? कारण भाजपने तर नवीन चेहरा दिला आहे, तो निश्चितच नवीन चेहरा आहे आणि बऱ्यापैकीच लोकांची नाराजी आहे विजयभाऊबद्दल. विरोधी पक्षनेते जरी असतील तरी पण लोकांना कुठेतरी बदल पाहिजे आहे आणि म्हणून मला वाटतं यावेळेस कृष्णाभाऊ नक्की आहे. वडेट्टीवारांनी काही विकास काम केले या ठिकाणी या भागात? केले, परंतु फार कमी. आमची रस्त्यांबद्दल फार नाराजी आहे. व्याहाट रस्ता जो आहे तो फार खराब आहे. गेल्या 3, 4, 5 वर्षापासून तो खराब आहे. प्रवाशांना खूप त्रास होतोय आणि त्याच्याबद्दलच लोकांचा आक्रोश आहे. काय वाटतं तुम्हाला? आता नवीन उमेदवार निवडून आला, तुम्ही बदल घडवता इथे, तर त्यांनी काय प्रामुख्याने नवीन कामं या ठिकाणी केली पाहिजे? सर्वात आधी त्यांनी रस्त्यांची कामं करायला पाहिजे. वाहतुकीच्या फार समस्या आहेत. ग्रामीण भागातीलच नाही तर अगदी ब्रह्मपुरी शहरातील रस्ते सुद्धा खराब आहेत. जागोजागी गड्डे पडलेले आहेत आणि म्हणून मला वाटते जे नवीन आमदार होतील निश्चितच कृष्णाभाऊ होतील, माझा विश्वास आहे, आणि त्यांनी नवीन कामं करावं. तुम्हाला काय वाटतं, ब्रह्मपुरीमध्ये विकास कामं झाली आहेत? नाही, मला वाटतं ब्रह्मपुरीमध्ये विकास कामाच्या बाबतीत खूप ब्रह्मपुरी मागे आहे. विशेषतः ब्रह्मपुरी शहर थोडाफार विकासाच्या दृष्टीने चांगला आहे, पण तो रुरल एरिया आहे. ग्रामीण भागामध्ये माननीय विजूभाऊंचं थोडं दुर्लक्ष झालं, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये विजूभाऊविषयी थोडंसं नाराजी आहे असं मला वाटते. आणि लोकांना वाटते का काहीतरी चेंज व्हावं. आता विरोधी पक्षनेते आहे, हेवी वेट नेते आहेत, त्यांचं वजन आहे मंत्रालयापर्यंत, पण लोकांना वाटते का निवड शहराचा विकास नाही तर ग्रामीण भागाचा सुद्धा विकास झाला पाहिजे. ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार मिळाला, त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ते सोयी ह्या खूप कमी आहेत ब्रह्मपुरी क्षेत्रामध्ये. त्यामुळे लोकांना त्या आमदारापर्यंत कसं पोहोचता येईल असं सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा आमदार पाहिजे, स्थानिक असं आहे. त्यासाठी लोकांची अपेक्षा आहे का कृष्णाभाऊ सहारे हे स्थानिक ब्रह्मपुरीच्या जवळचे आहेत आणि त्यामुळे त्यांना नवीन चेहरा असल्यामुळे आणि लोकांची अपेक्षा आहे का कृष्णाभाऊ सहारेकडे येण्याची. विजयभाऊ तसे माणसं हेवी वेट आहे, पण त्यांचा जो 5-10 वर्षाचा कार्यकाळ पडला ते ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामीण भागातील रस्ते म्हणा की इतर सोयी त्या भागाकडे दुर्लक्ष झालं. आता भाजपने नवीन नारा दिलेला आहे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बटोंगे तो कटोंगे. याचा फायदा कुठेतरी या निवडणुकीत होईल का त्यांना? ना, एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा आपल्या क्षेत्रासाठी तेवढा काही पॉवरफुल नाही आहे. तर सर्वसामान्य जनता ही त्या नाऱ्याकडे तेवढं काही बघणार नाही. आपल्या भागाचा विकास कसा होईल, आपल्या भागातल्या समस्या आपण एखाद्या आमदाराकडे वैयक्तिक घेऊन जाऊ शकू का, असा व्यक्ती लोक बघून राहिले.
या ठिकाणी या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे असं यांची भावना आहे. आपल्यासोबत काही इथे महिला सुद्धा आहेत. ताई, काय सांगाल, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला तुम्हाला? हो हा? हो मिळाला आहे. म्हणजे काय आनंद आहे तुम्हाला? मिळाला का? नाही. का बरं? आम्ही फॉर्मच नाही भरला. फॉर्म नाही भरला म्हणजे तुम्हाला योजना नको ती? नाही का बरं? नाही नको होती ना. नाही, काय कारण काय त्याचं? कारण काहीच नाही पण पाहिजे नाहीये आम्हाला. सरकारने असं मुफ्त मध्ये काही दिलेलं नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हा? ते मुफ्त मध्ये देऊन वसुली करतातच. कशा पद्धतीने वसूल म्हणतात? बदल झालं ना, किराणा मध्ये सिलेंडर मध्ये वाढ होतीच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर महागाई वाढून राहिली असं तुम्हाला म्हणायचं? हो. अच्छा. आणि परत काय तुम्हाला महिला म्हणून तुम्हाला बाकी अडचणी काय येतात आणि कुठले सरकारने जे आहे ती कुठले कामं केले पाहिजे? बद्दल काहीच आहे ना, मला नका विचारू त्याच्याबद्दल नाही. बरं, ठीक आहे. या ठिकाणी आपण परत इतर काही लोक आहेत त्यांना विचारायचा प्रयत्न करूया. या ठिकाणी हे ताई सुद्धा आहे. ताई, काय सांगाल, लाडकी बहीण योजना तुम्हाला मिळाली आहे? हो, आम्ही हिंगणघाटचो. मिळाली योजना? मिळाली. खुश आहात? राज्यामध्ये कुठली सरकार येईल तुम्हाला वाटतं? एवढं नाही माहित. काय भाजप सरकार पाहिजे, महायुती की महाविकास आघाडी, काँग्रेस सरकार पाहिजे? राज्यामध्ये कुठली सरकार पाहिजे? कोणतेही चालते. तुम्हाला योजना जे मिळत आहे ते कुठली सरकार देते माहिती आहे का? हो, 1,500 भेट म्हणजे 7,500 झाले. 1,000 मिळत आहे. कुठली सरकार देऊन राहिली? आता नाही मिळत आहे. कशाची? आता नाही भेटले ना, 1 महिना झाला. आधी मिळाले. किती मिळाले आधी? 7,500 झाले. आधी मिळालेले. परत आपण विचारूया या ठिकाणी. ताई, काय सांगा, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला तुम्हाला? हो, मिळालेलं आहे. मिळालेला आहे. तुम्हालाही मिळाला आहे? हो. तर काय वाटतं, खुश आहात तुम्ही? दिवाळी साजरी झाली का नाही? हो, झाली ना. अच्छा. काय कुठली सरकार पाहिजे राज्यामध्ये तुम्हाला? ठीक आहे. या ठिकाणी आपण परत काय दादा, तुम्ही काय सांगाल, कुणाची हवा आहे ब्रह्मपुरीमध्ये? नाही, ब्रह्मपुरीमध्ये आता दोन आहे, कमळ आणि पंजाबी आहे, दोघांची आहे. अच्छा, दोघांमध्ये टक्कर आहे. काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल? बघू आता निवडणूक झाल्यावरच. काय विकास झाली आहे या भागामध्ये? विकास कामं झाली? क्षेत्र तर तिकडे चिमूर पडते. अच्छा, तर तिकडे काय झाली आहे? झाले आहे विकास भाजपकडून. भाजपकडून झालेली आहे. ठीक आहे. आपण हे आता ग्रामीण भागातले एक काका आहे त्या ठिकाणी. काका, काय सांगाल तुम्ही, कुठचे आहे तुम्ही? कुठचे आहे? आम्ही कोल्हारी. काय वाटतं, कोणाची हवा आहे, कोण निवडून येणार आहे? आता तो येईल तो दोन पायाची दिवाल. कोण? आपण पटामध्ये जेवढी खेतून दोनही येतील का एकच येणार आहे? त्याच्याने हे गंमत आहे. अच्छा. कोण वाटतं तुम्हाला? आता दोघांपैकी एकच येणार ना निवडून, कोण येईल? एक येईल ना. आता ज्याच्या अतिक्रम जर बसले असतील तो येईल. आम्ही किंवा तुम्ही का सांगणार? अच्छा. त्याचा नशीब त्याच्याजवळ. बरं. तुम्ही काही उठवून झालं उभा करणार नशीब. तुमच्या भागात कामं झाली का विकासाची? विकास झाली ना, अजूनही आहे. का करते? काय तुम्ही का शेतकरी आहात का? मग का गडागतीच्या रोहड्यात तोरगावरी अजिबात फूट ते चालण्याचे ह्या नाही. नाही, आली निवडणूक आम्हाला द्या, अमुक करा. तुम्ही शेतकरी मराळा जाग्यात. काही होतं? पीक विमा वगैरे काही मिळाला का तुम्हाला? काही नाही. पीक विमा आहे, जे कृषी केंद्र जे माणसं आहेत हेच आपलं दिवाळी पाडले. पीक विमा मग काय आम्हाला का समजते? बरं. काही परत या ठिकाणी दुकानदार सुद्धा आहे, आपण त्यांना या ठिकाणी विचारूया की त्यांचं काय मत आहे. दादा, काय सांगाल, ब्रह्मपुरीमध्ये कोणाची हवा आहे आता? सध्या दोन्ही बरोबर चालू आहे. दोघांचं सेम सुरू आहे. सेम सुरू आहे. बिलकुल सेम, सांगता येत नाही. आज जाऊन घेऊया इथून, त्यांचा आवाज थोडा कमी येतोय. आज जाऊन घेऊ आपण. काय किती वर्ष झाले तुम्ही इथे या ठिकाणी काम? 27 वर्ष. 27 झाले हाच धंदा करून राहिले. अच्छा. विकास कामं झाली आहेत त्या ठिकाणी? हो, झाली ना, काही पण झाली विकास कामे. थोडे बहुत झालेले आहे विकास कामे सगळे. अच्छा. म्हणजे आता काय वाटतं तुम्हाला की आता भाजपने नवीन चेहरा दिलेला आहे आणि नवीन विरोधी पक्ष नेता आहे, पण काही सांगता येत नाही यावेळेस. तसं लोकांचा कल दोघीकडे सारखाच आहे लेवल. त्यामुळे पण सरकार बदलेल असं वाटते. काँग्रेसची सरकार यायला पाहिजे, महाविकास आघाडी. यायला पाहिजे. का बरं तुम्हाला असं वाटतं? हे सरकार जे आहे ते चांगलं कामं करत नाही का?
तसं महागाईमुळे लोकांना त्रास तर झालेले आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वस्तूचे रेट असे वाढलेले आहेत. त्याच्यामुळे नाही का सरकार बदलणे आवश्यक आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे यावेळेस. अच्छा, महागाई कमी करेल ते. कमी करायला म्हणतो पण त्याला चान्स भेटला पाहिजे ना आता, आहे का नाही? ते परिवर्तन होईल तेव्हाच ते सरकार काय करते हे समजून येईल ना आपल्याला. यांनी काय केले माहीत झालं. आता येणारी सरकार काँग्रेसच ते काय करा हे समजून येईल ना आपल्याला. त्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे ना, नाही समजलं का? दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे ब्रह्मपुरीमध्ये? हवा आता सध्या तर काही सांगता येणार नाही जोपर्यंत निकाल लागेल तोपर्यंत. पण कुणीही हो, बस विकास करो आणि लोकांना कामधंदे करू लागो, मार्गी लागो, बस एवढीच अपेक्षा आहे. काय ब्रह्मपुरीचा विकास झालाय? थोडाफार झाला आहे, पण बहुतांश झालाही होई म्हणता येईल किंवा नाही म्हणता येईल. आता भाजपने नवीन चेहरा दिला आहे, एक सामान्य माणूस आहे, तुम्हाला काय वाटतं? राजनीती म्हणला नवीन चेहरा आहे. कुणाला माणूस कुणाला पक्ष सगळे आपापल्या परीने करतात. कुणाला माणूस आवडतो, कुणाला पक्ष आवडतो, कुणाला त्यांनी केलेले कामं आवडतात. तुम्ही आता प्रत्येकाने जे कार्य केले, लोकांना जे काही आवडते त्यानुसार ते मतदान करतील. आता ते तुम्हाला काय वाटतं दादा, ब्रह्मपुरीमध्ये कोणाची हवा आहे, कोण निवडून येणार? नाही समजत. वोटिंग तर करता का नाही? मतदान करता का नाही? मतदानच नाही करत तुम्ही? कधीच नाही केलं? बिलकुल, यांनी कधी मतदानच नाही केलं असं सांगत आहेत. परत काही आपल्याकडे ऑटो चालक आहे, त्यांनाही विचारूया आपण. दादा काय सांगाल, ब्रह्मपुरीमध्ये कोणाची हवा आहे? वडेट्टीवारची हवा आहे. आणि कामं केली त्यांनी या ठिकाणी? हो, या ठिकाणी कामं केले ना. काय केली त्यांनी कामं? आता कामं म्हणजे दवाखाना, तहसील, कोर्ट, तो त्याला काय म्हणतात नाटकगृह. परत काय झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला या भागात? रोड वगैरे झाले आहेत? आता रोडचे कामं चालू होते, पुन्हा पाण्याच्याने सर्व रोडचे कामं बंद झाले. तुम्ही ऑटो चालवता तर तुम्हाला रोड खराब असल्यामुळे काही अडचण होत असेल ना? हो, अडचण तर होतेच. ठीक आहे, रोड झाला पाहिजे या भागात. आणि यासोबतच आपण या संपूर्ण ब्रह्मपुरी शहरामध्ये आपण लोकांचं मत घेतलं, त्यांचा कौल कुणाकडे आहे हे बघितलं. या ठिकाणी आपल्याला दिसून आलं की लोकांचं वेगवेगळे मत आहेत. भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये त्या ठिकाणी लढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबईचा.